नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. ते म्हणजे ज्वारीच्या पिठाचे आणि त्याचबरोबर नाचणीच्या पिठापासून बनवलेले घावणे. अगदी पौष्टिक तर असतातच, त्याचबरोबर सगळ्यांना आवडतील आणि मुलांना तुम्ही डब्याला सुद्धाही देऊ शकता. तर चला, जास्त काही आणखी न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एखादा पॅन घ्यायचा किंवा तवा, 1 चमचा तेल घालून गरम करायचं. जिरं टाकायचं. तेल तडतडलं की लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून 1 चमचा तेल टाकायचं आणि ही दोन्ही जिन्नसना थोडीशी परतून घ्यायची. परतली की हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. जर मिरच्या मुलं खात असेल तर नका टाकू. त्याचबरोबर कढीपत्ता थोडासा बारीक चिरून टाकायचा. पुन्हा परतायचं. परतल्यानंतर इथे मी थोडासा कांदा, एक छोटासा कांदा किंवा अर्धा गाजर घालायचं आणि त्याचबरोबर सिमला मिरची. ह्याच्यातलं तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही नुसता कांदा टाकला तरी चालेल. आणि नंतर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना, आपण थोड्याशा हलक्याशा परतायच्या, नरम करायच्या. अशा पद्धतीने नरम झाला की थोडंसं ह्याला थंड होऊ द्यायचं. जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया. इथे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे किंवा फुटाणे घालू शकता. हिरव्या मिरच्या घालायच्या, जितकं तिखट तुम्हाला हवं असेल तितकं. त्याचबरोबर थोडीशी पुदिन्याची पानं मात्र नक्कीच टाका. छान अगदी सुवास येतो आणि चटणीलाही चांगली चव येते. त्याचबरोबर कढीपत्ता, थोडासा आल्याचा तुकडा, चिंच किंवा लिंबाचा रस काही टाकू शकता. जरासं टाकायचं काळं मीठ, त्याचबरोबर सफेद मीठ. इथे जराशी साखरही टाकलेलं तरी चालते. बर्फाचे तुकडे टाकून आपण मस्त वाटून घ्यायचं. बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे काय होतं, रंग तसाच राहतो आणि नंतर आपण ह्याला छान अशी चटणीला फोडणी देऊया. गरम गरम तेलात राई, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग, मस्त खमंग अशी आपली फोडणी रेडी झाली. पटकन चटणीवर टाकायची आणि लगेच झाकण ठेवायचं. त्यामुळे सुवास या फोडणीचा त्यातच राहील, म्हणजे बाहेर उडणार नाही. आता ही चटणी आपली रेडी झाली आहे. ज्वारीच्या पिठाच्या आपण घावणे जे बनवणार त्याच्यासाठी अगदी मजेदार बनवली. आता आपण बाकीच्या त्या भाज्या आपण परतल्या होत्या त्या एका भांड्यात काढायच्या. त्याचबरोबर इथे घ्यायचं आपण बारीक अगदी रवा. बारीक नसेल तर तुम्ही थोडासा अगदी मिक्सरमध्ये वाटून घ्या. जाडा असेल तर अर्धी वाटी घालायचे, अर्धी वाटीच घालायचे ज्वारीचं पीठ. त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत थोडंसं, याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं जरासं मीठ घालायचे. नंतर घालायचं आपण कोथिंबीर. आता ही सगळी जिन्नस झाली की पुन्हा आपण सगळं अगदी मिश्रण मिक्स करूया. आता हे मिक्स केल्यानंतर ज्या वाटीने तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलंय ना, त्याच वाटीने आपण एक पूर्ण वाटी भरून पाणी अगोदर घ्यायचं आणि हे पूर्ण पाणी अगदी त्यात टाकायचं. पाणी टाकल्यानंतर पुन्हा गुठळ्या मोडून आपण अशा पद्धतीने मिक्स करायचं. आता इथे थोडंसं तरी मला ते जाडसरच वाटतंय म्हणून मी काय केलं, त्याच वाटीत पूर्ण वाटी अगोदर भरून घेतली आहे आणि त्यानंतर त्यातलं थोडंसं अगदी पाव वाटीचं पाणी टाकायचं. जरासं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी 10 मिनिटासाठी त्याला ठेवून द्यायचं. त्यात रवा आहे ना, तो रवा थोडासा फुलू दे म्हणून. आता जो पण ठेवलं 10 मिनिटं झालीत तर बघा, आता ही कन्सिस्टन्सी ना थोडीशी अजूनही जाड आहे, अगदी पातळ असली पाहिजे. म्हणून ज्या वाटीमध्ये पाणी आहे ना, ते पाणी आपण त्यात टाकूया. आता इथं पूर्ण पाणी टाकलं आहे म्हणजे ते 2 वाट्या पूर्ण पाणी गेलं आहे. पण कधी कधी कमी जास्त मात्र ज्वारीच्या पिठामुळे होऊ शकतं. आता हे झालं की लगेच तवा अगदी चांगला कडकडीत गरम करायचा. तेल टाकायचं आणि अगदी ब्रशने किंवा हाताने परतून घ्यायचं. पसरल्यानंतर हे जे मिश्रण आहे आपण पळीने अगोदर ढवळून घ्यायचं, नाही तर कधी कधी फळायला लागतं. आणि बाजूने आपण अशा पद्धतीने ओतत पीठ अशा पद्धतीने घालायचं. कारण मधोमध तवा जास्त गरम होतो म्हणून अगोदर बाजूने टाकायचं आणि नंतर अशा पद्धतीने मधोमध. आता मात्र 2-3 मिनटं थांबायचं. 2-3 मिनटं थांबलं की नंतर थोडासा आपलं वरून कोरडं होतं पीठ, पण लगेच तेल किंवा तूप आजूबाजूला सोडायचं. त्यामुळे काय होतं, आपला जो घावणे आहेत ना ते आपणच वरती येतात, काहीच होत नाही आपल्याला. आणि जाळी बघा किती मस्त सुरेख पडली. इथे कुठलाही सोड्याचा वापर केलेला नाही आहे, नुसते आपण घावणे असेच बनवतोय. आता बघा आपण थोडंसं उलट केलं आहे. नाही उलट केलं तरी चालतं, पण मला जरा सवयच आहे उलट करून अशा पद्धतीने घावणे घ्यायची. आता हे परत उलट झालेत आणि आता पुन्हा आपण याची अशी घडी मोडून मस्त असं आपले घावणे रेडी झालेत. आणि या चटणीबरोबर हे घावणे अगदी मस्त अप्रतिम लागतात. आणि आपला हा साधा सोपा आणि तो म्हणजे सकाळचा अगदी पौष्टिक नाश्ता रेडी झाला. आता हे आपले बघा जे ज्वारीच्या पिठाचे घावणे आहेत ना, अगदी जाळीदारी झालेत आणि बनवायलाही सोपे. आता आपण इथे नाचणीचे जे घावणे आहेत ते पाहूया. अशाच पद्धतीने नाचणीचे घावणे बनवण्यासाठी इथे पुन्हा एखादं भांडं घेऊन अर्धी वाटी घालायचे ज्वारीचं पीठ. त्याचबरोबर इथे 2च चमचे घालायचे रवा, तोही बारीक. पुन्हा 1 मोठा चमचा घालायचा आपल्याला तांदळाचं पीठ. आणि जो चमचा आहे ना तो आपण ते टीस्पूनच्या हिशोबाने, तुम्ही इथे नॉर्मल आपला चमचा घेतलाय पण मोठा घेतलाय.
त्याचबरोबर इथे घालायचे कांदा. हवंसं भाजी घालू शकता, पण इथे मी काही भाज्यांचा वापर केला नाही, फक्त कांदा टाकलाय. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि घालायचं आपण कोथिंबीर घालायची. आणि थोडंसं ना जर तुमच्याकडे जर कढीपत्त्याची पानं असतील ना तर ती सुद्धा घाला, तर आणखीन थोडीशी त्याला चव येईल. आणि त्याचबरोबर कढीपत्ता एरवी सुद्धा अगदी पौष्टिक सुद्धा असतो. आता हे सगळं मिक्स करायचं आणि आता पुन्हा त्याच वाटीने मी पाणी घेतलंय आणि पूर्ण पाणी त्यात टाकायचं. आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा ती वाटी भरून घ्यायची. आता इथे तसंच आहे, बऱ्याच वेळा नाचणीच्या पिठावरतीच असतं, कधी कधी नाचणीचं पीठ कमी जास्त पाणी होऊ शकतं. तर कन्सिस्टन्सी जेव्हा मी दाखवते ना त्याच पद्धतीने ठेवायची. आता पुन्हा वाटीवर घेतलंय तर पाववाटी पुन्हा पाणी टाकलंय आणि पुन्हा ह्याला ढवळून आता पुन्हा याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे आपल्याला 10 मिनिटं पुन्हा याला झाकून आपण ठेवायचं आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, जो रवा आहे ना थोडासा छान असा आपला फुलला जाईल. तर ह्याला आपण आता झाकून ठेवून देऊया. आता बघा इथे जोपर्यंत झाकलं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया. इथे घेतल्या सुक्या मिरच्या, अगदी मी काश्मीरी घेतल्या, त्याच्या बिया काढून भिजवल्या होत्या अगदी अर्धा तास अगोदर. आणि ह्या घ्यायच्या किंवा बेडकी घेऊ शकतात. मिरच्याबरोबर घालायचे लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर घालायचे इथे थोडंसं जिरं घालायचे आणि नंतर घालायचं आपण जराशी चिंच. त्याचबरोबर इथे गूळ न घालता मी खजूर घातलंय. अगदी मस्त लागते चटणी आणि तुम्ही तर नक्की अगदी करून बघा. त्याचबरोबर मीठ घालायचं आणि काहीच नाही, फक्त वाटून घ्यायचे. छान असे बघा अगदी लालसर मस्त भडक अगदी भडक रंग आलेला आहे लालसर असा. काका काश्मीरी मिरची घेतली, त्याच्यामध्ये फोडणी देवा. त्याच फोडणीच्या भांड्यामध्ये जरासं तेल गरम करून राई टाकायची, कढीपत्ता टाकायचं आणि हिंग टाकायला मी विसरले होते, तुम्ही नक्की टाका. आणि पटकन घालायचं, पुन्हा झाकण ठेवायचं. आता ही सुद्धा फोडणी घातल्यानंतर तर बघा आपली मस्त चटाकेदार, ती रंगच किती सुंदर एक आलाय. चटणी रेडी झाले. आता हे नाचणीचं पीठ आपल्याला 10 मिनिटं झाले. तर आता पाण्याची कन्सिस्टन्सी पाहूया. अजूनही बघा हे पीठ थोडं जाडसरच आहे. तर ज्या वाटीमध्ये आपण पाणी ठेवलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आहे, त्याच्यात 1.5 वाटी घातलंय, तर अर्धी वाटी तर मी पाव वाटी पाणी टाकलंय. तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. म्हणजे इथे आपल्याला 1.25 वाटी लागले. तेल पुन्हा तवा अगदी चांगला कडकडीत गरम करायचा, तेल टाकायचं. टाकल्यानंतर जेव्हा आपण पळीने पुन्हा मिश्रण मिक्स करायचं. ज्या पद्धतीने ज्वारीच्या पीठ टाकलं त्याच पद्धतीने टाकायचं. जेव्हा आपण टाकतो त्यानंतर आपल्याला मात्र गॅस मीडियम करायची. तिथे आपण ज्वारीच्या पिठाचं करतो ना जेव्हा घावणे तेव्हा तसंच करायचं. आता इथे आपण गॅस मात्र मीडियम करायची. 2-3 मिनटं आपण त्याला वेळ द्यायचा, म्हणजे ते आपोआप छान असे आपले घावणे आहेत ना खालून चांगले अगदी व्यवस्थित भाजले जातात. आणि नंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं किंवा तूप, काही टाकू शकता. आता अशा पद्धतीने जरासं टाकायचं, जास्त काही टाकायची गरज नाही. आता बघा पटकन हे कोरडं झालंय, तर पटकन आपण ह्याला उलट करूया. म्हणजे दोन्ही बाजूने आपले जे घावणे छान असे आपले भाजले. जाळी बघा इथे सुद्धा किती सुरेख पडली आहे आणि खायला अगदी खूपच छान लागतात. कळत सुद्धा नाही की आपण नाचणी आणि ज्वारीचे बनवलेत. मस्त अशी आपली घडी करायची आणि आपलं ही पुन्हा आपण थाटामध्ये वाढायचं. छान असे आपले नाचणीचे घावणे बघा किती सुरेख असे रेडी झालेले आहेत आणि ती आपला चटाकेदार चटणीसुद्धा त्याच्याबरोबर रेडी आहे. इथे आपण नाचणीचेही तुम्ही घावणे पाहिले, त्याचबरोबर ज्वारीच्या पिठाचेही घावणे पाहिले. आता यामधले तुम्हाला कोणती आवडली जास्त? दोन्ही आवडले असेल ना तर नक्की याला ट्राय करा आणि सकाळच्या वेळी मुलांना तुम्ही डबा नाही द्या. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकांकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळे तेही नक्की पाहायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.